आणि पोलीस यांच्या प्रयत्नाने हायवेवरील अतिविषारी सापास मिळाले जीवदान. दिनांक 13 मार्च 2025 अर्ध्या रात्री म्हणजेच 2:30 वाजता डॉक्टर हे आपल्या चारचाकी कार गाडीने विजापूर रोड येथे जात असताना कंबर तलावाजवळ अचानक त्यांच्या गाडीसमोर भर रस्त्यावर एक सर्प फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवून तो सर्प रस्त्यावरून बाजूला जाण्याची वाट पाहिली, परंतु तो सर्प रस्त्यावरून हालत नव्हता. त्याच वेळेस नाईट ड्युटी पेट्रोलिंगचे पोलीस कर्मचारीही त्या ठिकाणी आले. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनीही त्या सर्पास तेथून जाण्यासाठी आपल्या गाड्या थांबविल्या. पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथे गर्दी होऊ नये याची दक्षता घेतली. तसेच डॉक्टर यांनी निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे सर्पमित्र भीमसेन लोकरे यांना फोन कॉलद्वारे या घटनेची खबर दिली. सर्पमित्र भीमसेन लोकरे व सहकारी विक्रम क्षीरसागर हे तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. दरम्यान तो सर्प रस्त्यातील दुभाजकात जाऊन बसला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथील जमलेल्या लोकांना बाजूला केले. सर्पमित्र भीमसेन लोकरे यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी भारतातील अतिविषारी घोणस जातीचा सर्प आढळून आला. त्या सर्पास सर्पमित्रांनी अत्यंत शिताफीने व सुरक्षितरित्या पकडले व तेथील उपस्थितांना त्या सापाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. रस्त्यावर रात्रीच्या वेळेस असे प्रकार घडतात. यामुळे गाडीच्या चाकाखाली एखादा सर्प किंवा प्राणी येऊ शकतो. अनेक वेळा भरधाव वेगाने येणारी गाडी अशा प्राण्यांना चुकवण्याच्या नादात अपघात होतात. यामुळे गाडी सावकाश चालवावी व दक्ष राहावे असे आवाहन पोलिसांनी प्रवाशांना केले. तसेच डॉक्टर व पोलीस यांनी सर्पमित्रांचे आभार मानले. संपादक हुसेन मुलानी, टाइम्स 45 न्यूज, सोलापूर. जर आपण टाइम्स 45 न्यूज चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.